हे आहे पायरी. चला झालेलं आहे दर्शन आमचं पायरी. यांचा झेंडा शिलांगण ठेवल्यानंतर ओळखतात. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी आज बनवलेली आहे रताळ्याची खीर. फर्स्ट टाइम केलेला आहे, मनानच बनवली मी. रेसिपी वगैरे बघून बनवली नाहीये. हे पहा, रताळ्याची खीर बनवलेली आहे. आणि आज आहे दसरा. पोळी वगैरे काही केली नाही. रताळ्याची खीर, भात, वरण, चपाती आणि हे खीर गोड, बस एवढंच बनवलेलं आहे. आणि आम्हाला जायचं आज तुळजापूरला. खूप उशीर झालेला आहे तरी जायचं, जेवण वगैरे करायचे आहे. चला, आज स्पेशल दसरा. हॅपी दसरा तुम्हा सर्वांना. विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. चला, मी बनवलेली आहे ते खीर. इथं आहे वरण, इथे लावलेला आहे भात. आता मला टाकायच्या आहेत चपात्या. आणि सगळ्यांना खूप भुका लागलेल्या आहेत. मग आवरून जायचं आहे तुळजापूरला. आज दसऱ्यानिमित्त दर्शनासाठी गेलोच नाहीये, त्याच्यासाठी जायचं आहे. चला, तुम्हाला दाखवते आमचं तुळजापूर. हाय फ्रेंड्स, आम्ही निघालेलो आहे तुळजापूरला. उशीर झालेला आहे, 4:30 वाजलेले. आता निघालेलो आहे. इथे आहे अंशू. अंशूचे न्यू कपडे दाखवते. ये, हे आहेत अंशूचे न्यू कपडे. ये इकडे, पुढे ये. हे बघा, काल तुम्हाला दाखवलेला. हॅपी दसरा म्हण. हॅपी दसरा. आणि तो आहे हर्षू. हर्षूचे न्यू कपडे. हे बघा, ब्लॅक पॅन्ट. घ्या, चपला लिहून आलेत घरात. चला, तुम्हाला पण हॅपी दसरा परत. हॅपी दसरा फ्रेंड्स, ऑल फ्रेंड्स. हे आहे आमचा न्यू ड्रेस. चलो, अंशुनी बांधला जुट्टू. अंशुका, अनुष्का झाली अनुष्का. चलो चलो, बाय. भेटूया आपण तुळजापूर मध्ये. चला चला. पोहोचलो तुळजापुरामध्ये आम्ही. जस्ट शिंदे कॉर्नर हॉटेल. मंदिर जसा आहे का रस्ता, मंदिर जसा आहे बघा. तुळजापूर. गाडीवर आलो फर्स्ट टाइम आम्ही. रेकॉर्ड तोडलो गाडी. हा आहे का नाही. पोहोचलो आम्ही. हे बघा, आणि गाडी आमची एकदम इथं लागलेली अशा प्रकारे. हे बघा, तुळजाभवानी मंदिर. कसलं भारी सजवलंय. किती वाजलेत? 6:45. 6:45 झालेत. ते आहे मंदिर तुळजाभवानी. हां हां, चला एक कडक घ्या. हे बघा, कसलं भारी सजवलेलं आहे. खूप छान सजवलेलं आहे. पायरीचं दर्शन घ्यायचंय. मध्ये खूप म्हणजे गर्दी असेल. हे बघा, मध्ये देवी
निद्रा अवस्थेत गेले झोपले ना जाऊन की काही फायदा नाही मध्ये निद्रा अवस्थेत गेलेली आहे. चला चला इथे बांधलेला धागा आणला. आहे बघा हे आहे तुळजापूर खूप सुंदर असं आम्ही थांबलेलो आहे इथे. हे गेले सोनं आणायला नवीन हर्ष थांबलेला आहे. फोटो काढता येईना हर्षाला व्यवस्थित. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर वाटत आहे हे तर पाहून बघा एवढं भारी वाटतंय ना. खरंच इमॅजिनही केलं नव्हतं आम्ही की आज येईन इथं म्हणून. हे आहे तुळजाभवानी. हे पहा हे आहे मेन दार मुख्यदार. पायरीचं दर्शन इथून घेतात लोक. हे सर्व जे आलेले आहेत ना ते सर्वजण आम्ही पण इथूनच घेणार आहे. आता हे गेले पास विचारायला असल्या तर घ्यायचं नसता मग इथूनच घेऊन जायचं पायरीचं दर्शन. हे आहे प्रत्येक वर्षी वेगळी थीम असते बरं का ह्या दरवाजाची. ह्या वर्षी ही आहे. आता पुढच्या वर्षी कोणती असती माहीत नाही आहे. कसलं लय भारी वाटायला पण काही पण म्हणा खूप सुंदर असं. चला हे बघा हे दोघं हर्षू हे आहे पायरीचं दर्शन. हे बघा हे आहे पायरी देवीची. लावा गंध पळा गंध लावा गंध लावा ज्याला लावा गंध. मला लावलं गुड. हर्षू खाली 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 मुंडकं टेकव. चला झालेलं आहे दर्शन आमचं फायनल. यांचा झेंडा झालेलं आहे फायनली दर्शन. जय भवानी जय भवानी. चलो जय जगदंब जय जगदंब. चला आता झालेलं आहे दर्शन पायरीचं इथल्या. आता जायचं आहे टू व्हीलरवर. हे आहेत परड्या जे की भरलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवलेला आहे. चला स्थानिक लोकांना आहे मधी परवानगी बाहेरच्या लोकांना नाहीये म्हणून आम्ही काही नाही जाणार. आम्ही निघालो मस्तपैकी आता घराकडे. थांबायला तर कुठं नाही थांबायचं जेवायला घरी या वरण भात. चला बाय. आम्ही निघालो घरी. आता थोडा वेळ बसलो आता निघालो घरी.
इथे आहे मंदिर, हो का पाठीमाग. गाडी इथपर्यंत आली आमची. इथे हर्षूचं आलंय धपाटा, अंशीचं आलं नाही. अंशीचं तोंड बघा, छान आहे का? लेकरच लेकर. दे त्याला थोडंफार, दे खायला. ते बी रेकॉर्ड आहे. पावणे 9 वाजलेले आहेत. आता निघालो तुळजापूरून आम्ही लातूरला. चला फायनली निघालो. खूप सुंदर वाटलं, खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं. चला घरी भेटूया. किती वाजता पोहोचू का घरी? हे ताट ओवाळायचं आहे. हे बघा, हे आहेत फळ दिवे जे की आणला ओवाळणार आहे मी. स्पेशल दिवे, शिलंगण खेळून आल्यानंतर ओवाळतात हे दिवे. फायनली पोहोचलो आम्ही घरी आणि इथे मी करते हर्षूचं औक्षण. कारण आमच्या इकडे तरी अशी प्रथा आहे बरं का, की शिलंगण खेळून आल्यानंतर म्हणजे देवीच्या वगैरे पाया पडायला गेल्यानंतर आपल्या म्हणजे सोसायटीतल्या मंदिरामध्ये वगैरे. आम्ही तर गेलो होतो तुळजापूरला, पण आम्ही तर खूप लांबून आलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत मीही गेलेली होती. आणि अशा प्रकारे आमच्या इकडे औक्षण करतात. माझी आई प्रत्येक वर्षी, म्हणजे मी लहानपणापासून बघितलेलं आहे, आई पप्पाचं आणि भैयाचं दरवर्षी करत होती, म्हणजे की माझ्या भावाचं. आणि मी तिचंच बघून हे करते. मी इकडे काही, यांच्या इकडे काही असं काही बघितलं नाही आहे, पण मी आई जसं करते तसं ह्या सणाला मी असंच करते. जे काही म्हणजे इथं नाही आहे ना, ते सण मी आईकडं जे शिकलेलं आहे ना ते इथे करतच असते. कारण ते एक मला समाधान वाटतं माझ्या मनाला. आणि हे खूप सुंदररित्या झालेलं आहे आमचं औक्षण वगैरे. आणि प्रवासही खूप सुंदर झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा मला. हाय फ्रेंड्स म्हण. हाय फ्रेंड्स. चला आम्ही जस्ट आलो आत्ताच घरी. पोहोचलो 10:30ला. आणि औक्षण वगैरे केलेलं आहे. चला तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग ते नक्की सांगा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. लाईक तो बनता है. बाय.